नमस्कार. गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या घडामोडी. चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया आणि लेविकॉन इंडिया सिस्टीम तर्फे ईव्ही कार चार्जिंग सेंटरचे उद्घाटन. चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया आणि लेविकॉन इंडिया सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने ईव्ही कार चार्जिंग सेंटरचे उद्घाटन नुकतेच पेण नगरपालिकेचे गटनेते अनिरुद्ध पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्या समवेत माजी नगरसेवक राजा म्हात्रे, माजी नगरसेवक दिलीप लाड, माजी नगरसेवक कुणाल नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी लेविकॉन इंडिया सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर केदार नाडगौडी व चिल्ड्रन्स फ्युचर इंडियाचे डायरेक्टर तथा सीईओ डॉक्टर किशोर देशमुख यांच्या माध्यमातून पेण शहरात CFI संस्थेजवळ प्रथमच ईव्ही कार चार्जिंग सेंटरची शानदार सुरुवात करण्यात आली असल्याने कमी दरात आणि काही मिनिटातच कार, बाईक या चार्जिंग होणार असल्याने येथे येणाऱ्या प्रवासी कार चालक यांना हे चार्जिंग सेंटर अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. याचा पर्यटकांना फायदा होऊन पर्यटनाला चालना मिळणार असून पर्यावरणातील प्रदूषणाची समस्या थांबण्यास मदत होणार आहे. आता आपण इथे जे चार्जिंग स्टेशन चालू केलेलं आहे CFIच्या माध्यमातून, तर या चार्जिंग स्टेशननी आपण इलेक्ट्रिक कार्स ज्या आहेत या फास्ट चार्जिंग मध्ये चार्ज करू शकू. म्हणजे कमी वेळामध्ये लोकांना पुढच्या प्रवासासाठी या चार्जरचा उपयोग करता येईल. साधारणपणे या चार्जरला कमीत कमी 20 मिनिटं ते 50 मिनिटं, गाडी कोणची आहे त्याच्यावर डिपेंड आहे. आणि ह्याच्यासाठी आपलं लेविकॉन नावाचं एक ॲप आहे. त्या ॲपने आपण चार्जिंग चालू करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला सर्व सेशन्स, किती कॉस्ट लागलेली आहे, GST किती आहे, सगळी डिटेल मिळेलच. आणि ह्याच्या पुढे जाऊन आपण इन फ्युचरला ॲपलेस चार्जिंग चालू करतोय, की जे भारतात फार कमी ठिकाणी इम्प्लिमेंट केलेलं आहे. हे युरोपमध्ये सगळ्यात पहिल्यांदा चालू झालेलं आहे, की प्रत्येक इलेक्ट्रिक कारवाल्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्यांची ॲप लोड करायला लागायची, म्हणजे अजूनही लागत आहेत. तर ती कमी व्हावं आणि UPI जसं भारतात आता आपण बघतो सगळीकडे UPIचं प्रमाण खूप मोठं आहे, त्याचा आपण त्या बेसचा उपयोग करून आपण EV चार्जिंगला सुद्धा आणि UPI मधनं फक्त QR कोड स्कॅन करायचा आहे आणि तो QR कोड स्कॅन केल्यानंतर फक्त अमाऊंट भरायची आणि जेवढी तुम्हाला अमाऊंट हवी असेल त्या अमाऊंटचं चार्जिंग तुम्ही चालू करू शकता. हा त्याच्यामागचा प्लस पॉईंट आहे. त्याच्यामध्ये वॉलेट नसणार आहे. जेवढ्या अमाऊंटचं चार्जिंग होईल तेवढे पैसे तुमचे कट होतील, उरलेले पैसे तुम्हाला इमिजिएट रिफंड येतील. अशा पद्धतीची सिस्टीम आहे. आणि ह्याला सिमिलरली आपण इन फ्युचरला 2 व्हीलरसाठी पण एक चार्जर इथे ऍड करतोय, की ज्याचा फायदा असा होईल की जी लोक ट्रान्झिट करतायत किंवा ज्यांना फास्ट लांब जायचंय आणि चार्जिंग कमी आहे, तर त्यांना एक साधारणपणे 15 मिनिटात 40 किलोमीटरची रेंज त्यांना मिळेल. आणि त्याची नॉमिनल कॉस्ट साधारणपणे 15 मिनिटासाठी एक 50 रुपये एक ॲव्हरेज GST वगैरे धरून अशी एक कॉस्ट राहील. ते खूप इकॉनॉमिकल राहील, लेस दॅन 1 रुपीज वगैरे असं ते पडेल. अशा पद्धतीचं आपण हे उभं केलेलं आहे. आणि याला इन फ्युचरला आपण सोलरली इंटिग्रेट करूया, की जेणेकरून जी चार्जिंगची कॉस्ट आपण लावणार आहे ती आपण युजरला, म्हणजे जे बेनिफिशरीज आहेत त्यांना आपल्याला कमी करता येईल. असा आपला याच्या मागचा उद्देश आहे. आणि असं आपण सर्वत्रच, म्हणजे नुसतं पेण असं नाही, आपल्याला जे हायवेज आहेत किंवा काही अशी ऑफिसेसची ठिकाणं आहेत की ज्यांना आपण ही सिस्टीम्स इम्प्लिमेंट करून आपण जेवढं ग्रीन इलेक्ट्रिक व्हेकल्स वापरता येतील याचा आपला, म्हणजे त्यांना सपोर्ट मिळाला तर लोक वापरतील, चार्जिंग मिळालं तर लोक जास्त गाड्या घेतील आणि कॉस्ट कमी झाली पाहिजे जेणेकरून त्यांची रिकव्हरी लवकर होईल. असा आपला याचा मागचा उद्देश आहे. आणि त्यासाठी आपण CFIच्या माध्यमातून इन फ्युचरला पूर्ण भारतभर आपण हे राबवणार. आमचे मित्र डॉक्टर किशोर देशमुख यांनी आम्हाला इथं आमंत्रित केलं. अद्ययावत सुविधा CFI कडून आपल्या पेण शहरातील नागरिकांना मिळत असल्या कारणाने त्यांनी भविष्यातील विचार केला की भविष्याची गरज काय आहे, नागरिकांची काय गरज आहे ती देण्याचं काम आज डॉक्टर देशमुख साहेब यांच्या मार्फत CFI मार्फत पेण शहराला मिळत आहे. त्यांचं खूप खूप अभिनंदन. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.